नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आपल्या कबूतरबाजी पिजन लव या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल किंवा कॉल्स या सर्वातून मला बरेचदा मेसेजेस येत असतात की कबुतरांविषयी, रेसिंग होमर्स कन्सेप्टविषयी एखादी व्हिडिओ बनवा की जेणेकरून जे नवीन फॅन्सर असतील त्यांना त्याविषयी माहिती मिळेल. तर रेसिंग होमर या नावातच त्याचं सगळं काही आहे. रेसिंग होमर्स हे स्पीड, स्टॅमिना आणि डिस्टन्स यासाठी उडण्यासाठी ते सक्षम असतात. आणि बऱ्याचदा ब्लड लाईन म्हणतो आपण, हा या खेळातला सर्वात महत्त्वाचा भाग. ब्लड लाईन म्हणजे आपलं जे रक्तगट असतो त्यानुसार पक्ष्यांचा देखील रक्तगट असतो, त्याच्यात एक वेगवेगळे गुणधर्म असतात. तर त्या सगळ्यांची हिस्ट्री म्हणजे ब्लड लाईन, की त्याच्या अगोदरच्या वंशावळीमधील जे पक्षी त्यांनी काय केलं आहे ते त्याची जी हिस्ट्री असते ती पेडिग्रीमार्फत नोंद केलेली असते आणि त्याला ब्लड लाईन असं म्हणतात. पेडिग्री ही खरं सांगायचं झालं तर फॉरेनमध्ये पेडिग्री या जितक्या प्रमाणामध्ये यशस्वी पद्धतीने मेंटेन केलेल्या जातात त्यामुळे त्याचं एक महत्त्व वेगळं असतं. आपल्याकडे त्या पद्धतीची सुविधा तितकी खरं नाहीच आहे. त्यामुळं पेडिग्री हा एक वेगळा विषय, परफॉर्मन्स हा एक वेगळा विषय. परफॉर्मन्सनुसार जेव्हाच आपण पेअरिंग करत असतो तेव्हाच आपल्याला ते दोन्ही पक्षी माहीत असतात, त्यांची फ्लाईंग हिस्ट्री माहीत असते, त्यांचा स्पीड माहीत असतो, त्यांचा तो स्टॅमिना माहीत असतो, त्यांच्यात होमिंग कॅपॅसिटी काय ते सगळं माहीत असतं. त्यामुळे परफॉर्मन्सनुसार केलेलं पेअरिंग शक्यतो जास्त यशस्वी ठरतं. तुमचं जे काय कलेक्शन असेल ते चांगलं पाहिजे. तुमचा जो मेंटेनन्स असतो तो या खेळात महत्त्वाचा असतो. पक्षी हे सूर्य, वाऱ्याची दिशा आणि वातावरण यानुसार उडत असतात, त्यानुसार त्यांचा स्पीड कमी जास्त होत असतो आणि त्यानुसारच तुमचे खेळाचे रिझल्ट्स असतात. त्यामुळे शॉर्ट डिस्टन्स, मिडल डिस्टन्स, लॉंग डिस्टन्स कुठल्याही प्रकारामध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न करत असता त्यावेळेस तुमचं कलेक्शन, तुमचा डाएट, तुमचं ट्रेनिंग आणि तुमचा लॉफ्ट मेंटेनन्स हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण पुढं जाऊन डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणारच आहोत. आणि या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला दिसतील ब्रीडिंग काय फॅक्टर असतो, डोळ्यांची पॉवर काय असते, विंग पॅटर्न काय महत्त्वाचा असतो किंवा त्याचं एक नॉर्मल मेंटेनन्स काय असतो त्याचं ते आपण पुढं सगळीच माहिती देणार आहोत. धन्यवाद.